रुपये माझ्यावर फाईन. मलाच माहित नाही कसा आला 40,000 रुपये फाईन. मग तुम्ही रिक्षा विकणार की चालवणार? अहो रिक्षा विकून सुद्धा तेवढे पैसे येणार नाही. आता रिक्षा विकून 40,000 रुपये फाईन झाला. कुणी मारला काय मारला काहीच समजत नाही. साहब मैं विनती करता हूँ कि यार फाइन मारना बंद करो बस. रिक्शा वाले क्या कमाएंगे क्या खाएंगे? हाँ, आज दिन भर रात पर लोग मेहनत करके लेके आते हैं 1000 रुपया. अब 1500 रुपया 1200 रुपया फाइन भरेगा. कहाँ से भरेगा फाइन? उसका कुछ रास्ता दिखाओ. भी लेते हैं और फाइन भी मारते हैं. सरकार से ये निवेदन है कि हम लोग को रिक्शा वालों को राहत देने की कोशिश करें और ये फाइन बंद करें. बोरिवली पश्चिम इथे मी माझ्या कॅमेऱ्याच्या दृश्यातनं पाहू शकतो की मी ज्या स्थानकावर इथे उभा आहे ते बोरिवलीचं स्टेशन आणि इथे सर्व रिक्षा चालक आहेत तिकडचे. यांच्या काही समस्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी आपण आलो आहे. त्यांच्याबरोबर काही त्यांचे सहकारी जोडले गेलेत. मी चॅनलमध्ये सर्व रिक्षा चालकांचे पहिला आभार मानतो, कारण जर पाहिलं गुराईपर्यंत जर पोचायचं असेल तर असंख्य अशा प्रवासींना घरापर्यंत पोचवायचं काम ते लोक करत असतात. काय समस्या नेमक्या तुमच्या आहेत काय सांगाल? राजू चेट्टीयार जोडले गेलेत. क्या समस्या है क्या बताओ? वो समझ रहे था जो अभी बोरिवली स्टेशन में खड्डा था तो रिक्शा वाले लोग की भी तकलीफ था और जो आम जनता लोग के लिए भी तकलीफ था. तो जो उम्र वाले भी खड्डे देख के नीचे गिर जाते हैं. तो उसके लिए मैं देखा ये सब देख के बाद में मैंने ये सब रिक्शा वाले लोग रख के खड्डा बुझा है. मैंने अच्छा खड्डा है ये सब बुझा है. पब्लिक का सेवा करता और कुछ नहीं. बाकी आहे अपने रिक्षा चालक मालक अजून काही रिक्षा चालक आहेत त्यांच्याशी काय समस्यांना तोंड द्यावं लागतं, कारण आजकाल पाहिलं खूप वेगवेगळ्या समस्या असतात. ग्राहकांचे भांडणं असतील, ट्रॅफिकचा इश्यू असेल, खूप साऱ्या समस्या आहेत. काय सांगा? समस्या म्हणजे हेच आहे की गव्हर्नमेंट जे रिक्षा ऑटोचे परमिट जे चालू आहेत त्याच्यामुळे रिक्षा भरपूर वाढल्या गेल्या आहेत आणि त्यामुळे ट्रॅफिकवरही होतं. गव्हर्नमेंटने कुठेतरी विचार करून की परमिट्स आहेत ते थोडं बंद करावे, म्हणजे त्याची कुठे स्थगिती आणावं परमिटच्या ह्याच्यावर. आणि जोपर्यंत असं चालत राहील, आता सगळीकडे तुम्ही बघतायत गल्लोगल्ली खोदून ठेवलेले आहेत. सगळीकडे ट्रॅफिक. इथून गोराई एकमध्ये जायचं असेल ना कमीत कमी अर्धा ते पाऊण तास लागतो, कारण की तिथे प्रत्येक जागी काय काम करतात तेच कोणाला कळत नाही. ठीक आहे, गव्हर्नमेंटची पॉलिसी असेल ते करत असतील काम करू द्या, तुम्ही काम करा, पण कमीत कमी पब्लिकला त्रास होईल असं तरी म्हणजे तुम्ही दरवर्षी प्रत्येक वेळी तोच रस्ता खोदतायत. याच्यातून जो टॅक्स पेयर आहे त्याचे तुम्ही पैशाचा म्हणजे हे उन्माद चालवल्यासारखं चाललं आहे. हे कुठे थांबवा आणि नागरिकांना खरोखर सुविधा द्या. देत असाल तर खरोखर नागरिकांना सुविधा द्या. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच बोलू शकत नाही. अजून काही रिक्षा चालक आहेत त्यांच्याशी चर्चा करूया. दादा, चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. कशा प्रकारच्या समस्या काय कसं तोंड द्यावं? आमची जे पाठवून फाईन मारताना ते फाईन बंद करावे. रिक्षा जात असताना पाठवून ते फोटो खिचतात आणि फाईन टाकतात, कसले पण फाईन टाकतात. हे फाईन बंद करावं. एक साधारणपणे पाहिलं एक रिक्षा चालक एक फेरी मारतो म्हणजे 20 रुपयाप्रमाणे जर तो 3 पॅसेंजर बसवत असेल तर 60 रुपये तो कमवतो. कधी कधी त्याला एमटी पण यावं लागतं त्या बाजूला, बरोबर. त्यानंतर जर त्याला 1000 रुपयाची एक फाईन लागते म्हणजे जवळपास त्याचं 2-3 दिवसाचं इन्कम एका फोटोमध्ये इन्कम गेला, तो 1000चा फाईन आला तर 2 दिवसाचा इन्कम गेला त्याच्या रिक्षा. त्याबद्दल तुम्ही विचारपूस करता का? कशामुळे माझ्यावरती फाईन लागली गेली आहे त्याबद्दल काय? ते नेहमी आम्ही हवालदारला सांगतात की अशा फाईन नको मारा तुम्ही, पण ते लोक ऐकतच नाही. काय करायचं? मशीनमध्ये फाईन घ्या तुम्ही. मशीनमध्ये तुम्हाला जी मशीन दिली त्या मशीनमध्ये तुम्ही डायरेक्ट फाईन करा, म्हणजे फाईन घ्या तुम्ही. त्यांना पकडा तुम्ही. मागून असं तुम्ही फोटो कॅप्चर करून तुम्ही फोटो झूम करून तुम्ही फाईन मारताय. नाही ना, पण सरकारने याच्यावरती पण लक्ष दिलं पाहिजे ना. लोकांना घाई असते, गर्दी असते, घरी कामाला जायचं असतं, त्याच्यामुळे लोक ट्रॅफिक रूल्स आपल्याला बरोबर आहे. मी 4चे गुन्हे आहे, पण सरकारने कुठेतरी लक्ष द्यावं की पाटणा फोटो मारणं हे तर चुकीचं आहे ना सर. आम्ही दिवसभर मेहनत करणार, एक तर गरमी बघा किती वाटते, तरी आम्ही उन्हात आणत आम्ही काम करतो, पावसात ना काम करतो, तरी 40,000 रुपये माझ्यावर फाईन. मलाच माहित नाही कसा आला 40,000 रुपये फाईन. मग तुम्ही रिक्षा विकणार की चालवणार? अहो रिक्षा विकून सुद्धा तेवढे पैसे येणार नाही. आता रिक्षा विकून 40,000 रुपये फाईन झाला. कुणी मारला काय मारला काहीच समजत नाही. आमचं पण कुटुंब आहे ना, आम्हाला पण फॅमिली आम्हाला हे करायला सांभाळायला लागतो. घर कुटुंब, आई वडील असतात, आम्हाला सर्व जिम्मेदारी आमच्यावर असतो. ठीक आहे, काय मागणी असेल तुमची दादा? काय मागणी असेल? एक तुम्ही सर्वजण एकत्र आहात त्यामुळे विचारतोय, काय मागणी असेल तुमची? हा व्हिडिओच्या माध्यमातून मागण्या तर बऱ्याच काय मागण्या आहेत, पण मागण्या पूर्ण होईल याची शाश्वती नाही. सीएनजीचा दर कमी करायचं. सीएनजीचा दर दिवसेंदिवस वाढत चाललाय सर.
फाईन जे आता जस्ट वाढलाय मात्र फेरी आता 20 रुपयेच ठेवली आहे 20 रुपये ठेवले तुम्ही अजून वाढवलं आम्ही नाही. पण ही समाजसेवाच करतोय. ही 4 सीट नेणं म्हणजे एक समाजसेवा फाइन झाली. मत मारो, बस इतना ही बोल सकता है फाइन कि तो आप भी लोग करता है। मुझे फाइन मारता है, रिक्शा वाले को प्रॉब्लम है, रिक्शा वाले क्या बोलते हैं राजू जी, आपसे ये पूछना चाहूंगा, आपके माध्यम से आपके सब सहकारी यहाँ पे जुड़े हुए हैं, क्या कर सकते हो, क्या करोगे? मैं वही बोलता हूँ कि साहब को मैं विनती करता हूँ कि यार ये फाइन मारना बंद करो बस. रिक्शा वाले क्या कमाएंगे, क्या खाएंगे? हाँ, आज दिन भर रात भर लोग मेहनत करके लेके आते हैं 1000 रुपया, अब 1500 रुपया 1200 रुपया फाइन भरेगा, कहाँ से भरेगा फाइन? उसका कुछ रास्ता दिखाओ. गव्हर्नमेंट को यही माझ्या बोलता. कॅमेरा पर्सनला विनंती करेल की त्यांनी पूर्ण कॅमेरा असा पॅन करून दाखवावा. बेसिकली आपण कुठल्या जागेवर उभं आहे, ही जागा जर पाहिली, हा बोरली स्थानक आहे, त्यानंतर इथून इथे सर्व या शेअरिंगच्या सर्व रिक्षा असतात आणि इथूनच जवळपास 6 रुपयामध्ये जरी बस सेवा असेल तरी बसमध्ये जागा नसते का, आणि ते लाईन असते लोकांची. त्यानंतर काही रिक्षा चालकांच्या या सगळ्या ज्या काही कंप्लेंट्स होत्या, त्यांच्या काही मागण्या होत्या, आपण त्याच चर्चा करायचा प्रयत्न केला. त्यामध्ये खूप त्यांनी असंही सांगितलं आमचंही कुटुंब आहे आणि जे काही अनधिकृतपणे किंवा फोटो मागून जे काढले तर त्यामुळे जी फाईन भरावी लागते तो सगळ्यात मोठा त्रास आहे. सरकार से ये निवेदन है कि हम लोग को रिक्शा वालों को राहत देने की कोशिश करें और ये फाइन बंद करें. एक रिक्शा वाला 500-700 कमाने वाला वो 5000 का फाइन कहाँ से भरेगा? हाँ, कोई भी डॉक्यूमेंट फाइन का नियम कायदा कानून है 100 रुपये का. गवर्नमेंट ने दिया है 100 रुपये का. ये लोग मनमानी मारते हैं 5000, 6000, 7000. सर कौन भरेगा? अंकल